मोबाईल करताना मग मी बऱ्याचदा असं सांगते, जेव्हा मुलगा माझा मला एकदा म्हणाला, "नाही मम्मी मी जेवणारच नाही." हं. आईनं सांगितलं, "आई ताट उचला, घेऊन जा." लॅपटॉपवर होती, माझ्यासमोर घडलेली घटना आहे. मी काम करत ओके. होते. म्हटलं, "आई प्लीज ताट न्या. अन्नाचा अपमान नाही करायचा आहे. तुम्ही ते ताट झाकून ठेवा, मी जेवेन ते. आज अभिराजचा उपवास आहे, आज अभिराजला जेवायचं नाहीये." ओह! व्हेरी क्लिअर. तुला मोबाईल नाही बघायचा आहे. मोबाईलसाठी थोडी आपण जेवतोय. आणि बरोबर. मी तिथे कुठे चिडचिड नाही केली. ते ताट उचललं गेलं, बरं तो शाळेतून आला होता. हं. ताट उचललं गेलं. मग तो म्हणाला, की मग त्याची चिडचिड वाढली. म्हटलं, "बघ बाळा, मोबाईलसाठी जेवणार आहेस की तुझ्यासाठी? जर तू तुझ्यासाठी जेवणार असशील तर तू जेव. हं. जेवून झाल्यावर मी द्यायला तुला अलाउड करेल. पण तू म्हणशील, की मला मोबाईल नाही दिला तर जेवण नाही, तर सॉरी आज जेवण मिळणार नाही." हो. मी माझ्या लेकाला दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत उपवाशी ठेवलेलं आहे. हो. मी हे कॅमेऱ्यासमोर याच्यासाठी सांगते, की आयांना वाटतं, की माझं बाबू, माझं बाळ, हं. नो डाउट ते माझं पण बाळ आहे. बरोबर. पण कुठे थांबायचंय? हं. हे फार महत्वाचं आहे. आणि हे माझ्या मते एक सिग्निफिकन्स आहे, की ते कशाप्रकारे आपण हँडल करू शकतो. तर असं करेक्ट. करायला काही हरकत नाही. मी करते.